राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं सूचक वक्तव्य. हातामध्ये मशाल धरली आहे. हातामध्ये मशाल धरली आहे. मशालीच्या माध्यमातून जे वेगळं चित्र निर्माण केलं जाते त्यालाच साथ द्या. महाआघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची खूण सांगायची काय आवश्यकता नाही. हातामध्ये मशाल धरली आहे. हातामध्ये मशाल धरली आहे. मशालीच्या माध्यमातून जे वेगळं चित्र निर्माण केलं जाते त्यालाच साथ द्या, असं सूचक वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत पवार हे बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुरुवातीला अनेकांना आश्चर्य वाटलं, असं सांगून शरद पवार पुढे म्हणाले. मात्र जसजशी चंद्रहार पाटील यांची माहिती लोकांना कळू लागली तसतसा त्यांच्यावर विश्वास निर्माण होत आहे. कुस्तीप्रमाणे राजकारणातसुद्धा चंद्रहार पाटील हे महाराष्ट्राचं नाव देशात मोठं करतील असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उमेदवार चंद्रहार पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील आणि युवा नेते रोहित आर पाटील उपस्थित होते. या ठिकाणी चंद्रहार पाटलांची खूण ही काही सांगायची आवश्यकता नाही. मशाल ही मशाल त्यांनी हातामध्ये धरली. ही मशाल हातामध्ये धरली आणि या मशालीच्या माध्यमातून एक वेगळं चित्र हा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याला तुम्ही साथ द्या. या ठिकाणी चंद्रहार पाटलांची खूण ही काही सांगायची आवश्यकता नाही. मशाल ही मशाल त्यांनी हातामध्ये धरली. ही मशाल हातामध्ये धरली आणि या मशालीच्या माध्यमातून एक वेगळं चित्र हा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याला तुम्ही साथ द्या. या ठिकाणी चंद्रहार पाटलांची खूण ही काही सांगायची आवश्यकता नाही. मशाल ही मशाल त्यांनी हातामध्ये धरली. ही मशाल हातामध्ये धरली आणि या मशालीच्या माध्यमातून एक वेगळं चित्र हा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याला तुम्ही साथ द्या. अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि प्रमुखांनी यांची अशी निवड केली. सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. कोण हा चंद्र एकदम खासदार बनायला निघाला, काय त्याला अनुभव वगैरे वगैरे वगैरे. नंतर जशी माहिती त्यांची पुढे यायला लागली तसा लोकांचा विश्वास वाढला आणि लोकांना खात्री वाटायला लागली की ही व्यक्ती सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जसं कुस्तीच्या क्षेत्रात केलं तसं आज भारताच्या पालेमध्ये मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी सर्व या देशाचा मूलभूत अधिकार उद्ध्वस्त करायला निघाले. त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायला आम्ही सगळे जे प्रयत्न करतील त्या आमच्या प्रयत्नाला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चंद्रहारसुद्धा लोक संसदेमध्ये उभे राहतील याची खात्री मला या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे त्यांना निवडून देणं ही तेव्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. ते काम तुम्ही त्यांनी करावं एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. अधिक बोलायचं नाही. आणखीन काही सभा मला आज पुणे जिल्ह्यामध्ये आहे. एक वेगळं चित्र महाराष्ट्रात दिसतं आहे. आम्ही लोक जाईल तिथं. लोकांचा पाठिंबा आहे. लोकांना बदल पाहिजे आणि तो बदल आज जी आम्ही लोकांनी आघाडी केली ज्याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर छोटे मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं पुढे जाणारे हे पक्ष त्या सगळ्यांना घेऊन एक जबरदस्त शक्ती ही महाराष्ट्रात उभी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. त्या प्रयत्नाला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो.